तर सगळ्यात पहिले हा तुम्ही व्हिडिओ बघा। अशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल ते पण तुमच्या फोनमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे। आणि अलाइट मोशन ॲपमधले सगळे प्रीसेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील। जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच प्रकारचे गणपती स्पेशल व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर रोज भेटतील, तर त्यासाठी नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते इथं चालू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप आपल्या इथे चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। अलाइट मोशन ॲपमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट जे काही लागणार आहे सगळं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फुकटमध्ये भेटून जाईल। तर हे दोन्ही तिथे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, बीटमार्क इथं ओपन करून घ्यायची आहे। बीटमार्कमध्ये अशा प्रकारे इथे बीट्स राहणार आहे, बघू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व बीट्सवर जे काही आपला आजचा व्हिडिओ इथे राहणार आहे, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या बीट्समध्ये गणपती बाप्पाचे जे काही फुल साईज जे काही रेशोमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आजचा असणार आहे त्यासाठी जे काही फुल स्क्रीनवाले फोटो आहे तुमच्याजवळ ते इथं लावून घ्यायचे आहे। मी तुम्हाला काही फुल एच डी फोटो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते फोटो इथं असे लावून घ्या आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते त्याला इथं असं सेट करून टाका। म्हणजे अशा प्रकारे जेवढे काही आपले फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला आपल्या एक एक बीटमार्कमध्ये असे इथं लावत जायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे ते मी फोटो लावत आहे आणि वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ती तसं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे। म्हणजे प्रत्येक बीटमार्कमध्ये एक एक आपला जे काही फोटो असते ती ते तुम्हाला असे लावत जायचं आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे तुम्हाला असं सेट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला जेवढे काही फोटो आहे मी तेवढे सगळे फोटो आपल्या प्रत्येक बीटमार्कमध्ये इथे लावत जातो। आणि तुम्हाला जर हे फोटो पाहिजे असतील तर ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमधून किंवा खाली मी गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते एकदम फुकटमध्ये हे फोटो तिथे डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, कारण तिथं पण आपण लगेच मटेरियल अपलोड करत राहतो। त्या फोटो इथं सिलेक्ट करून वर त्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला इथे सेट करून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बीट जे आहे ते खूप जास्त आहे, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो आपल्या इथं बरोबर प्रॉपर लावून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला बरोबर असं इथं सेट करून टाकायचं आहे। त्यानंतर हे आपला फोटो इथं लावून टाकूया। तुमच्याजवळ हे सगळे फोटो नसतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे, किंवा तुमच्या जर मंडळाचे काही फोटो असतील तुम्ही ते सुद्धा इथं लावू शकता, कारण आपला व्हिडिओ इथे एकदम भारी इथं होऊन जाईल। तर अशा प्रकारे हे तसं लावत जायचं आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं इथं सेट करून टाकायचं। इथे 2 बीट मार्क दिले आहे, त्यासाठी त्याला इग्नोर करून डायरेक्ट पुढच्या बीट मार्कवर असं याला इथं घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे इथं लावायचं आहे। पुन्हा वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन असते ते तुम्हाला असं सेट करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारचे HD फोटो पण तुम्हाला खाली मी दिलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये इथं असे वापरू शकता। असं इथे लावून टाकायचं आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला असं सेट करून टाकायचं। अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही बीटमार्क असतील तेवढ्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो आहेत तिथे असे लावत जायचे आहे। आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सेट करून टाकायचं आहे। पुन्हा याच्यानंतर ह्याला इथे ॲड करायचं आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सेट करून टाकायचं आहे। तर बघू शकता आपण जवळपास सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहेत ते तसे लावलेले आहे। तर हे सगळ्या बीटमार्कमध्ये आपण एक जवळपास लास्टचे 5 ते 6 बीटमार्क इथं राहिले असतील, तर त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले फोटो इथं अशी तर लवकरात लवकर। तर याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली असेल किंवा नसेल आणि आपल्या यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। खाली जे काही लाल कलरचं जे काही सबस्क्राईबचं बटन असेल त्याला क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली एखादी चांगली कमेंट नक्की करा। तर हे अशा प्रकारे इथे एक आपण लास्टचा फोटो इथे लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ती तसं सेट करून टाकूया। हे असं इथं सेट केल्याच्यानंतर आता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी आहे, कारण आपल्याला याच्यात जास्त काही ॲड नाही करायचं, फक्त शॅडो आणि PNG ॲड करायची आणि मेन म्हणजे आपली शेक इफेक्ट। ते शेक इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं असणार आहे। हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे। पहिला इफेक्ट कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि पहिले इथून जे काही आपले हे आहे फोटो आहे सुरुवातीचे त्यांना हा इफेक्ट इथं लावायचा आहे। तर आधी आपण इथं सॉन्ग ऐकून घेऊया।
तर जवळपास हे काय 5.20ची जे काही बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला हे इफेक्ट असं इथं लावत राहायचं. तर 5.20च्या बीटमार्कपर्यंत आपण हा जे काही इफेक्ट आहे ती तसं इथं लावून जाऊया. बघू शकता तुम्हाला तुमच्या सॉन्गच्या हिशोबाने जे काही इफेक्ट्स आहे ते इथं लावायचे आहे. तर त्यासाठी आधी तुम्ही सॉन्ग ऐकत जा आणि त्यानंतर जे काही आपले इफेक्ट आहे तिथं लावा. कारण मी आजच्या या इफेक्टमध्ये जवळपास 4 इफेक्ट तुम्हाला इथे दिलेले आहे. तर हे 4ही इफेक्ट बरोबर लावा म्हणजे आपला व्हिडिओ जे काय ते एकदम चांगलं आहे तसं दिसून येईल. तर बघू शकता 5.20च्या बीटमार्कपर्यंत हे इफेक्ट आपण इथं असे लावलेले आहे. तिथं आपल्याला पुढची बीटमार्क लावा म्हणजे बीटमार्कमध्ये पुढचं शेक इफेक्ट लावायचं. तर हा वाला इफेक्ट इथं कॉपी करायचा, साईडला क्लिक करून बॅक करायचं आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन पुढचे जे काही बीट्स असतील त्यांना इथं अशी इफेक्ट इथं लावून टाकायचे. फक्त फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असते तिथं असे याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे काय तर फोटोला इथं असं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर जे काही नवीन लेटेस्ट प्रकारचं हायलाइट मोशन आहे ते सुद्धा मी टेलिग्रामला दिलेलं आहे. ते सुद्धा नक्की तुम्ही तिथं बघू शकता. अशा प्रकारे इथं पेस्ट करून टाकायचं. पुन्हा पुढच्याला सिलेक्ट करून आलं इथं असं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. तरी इथं झाल्याच्या नंतर आता इथून पुढे बघूया. ते इथून परत आपल्याला पुढचा इफेक्ट लावायचा आहे. बॅक येऊन जायचं आणि हा वाला जे काही इफेक्ट आहे हा वाला इफेक्ट इथे तुम्हाला असं कॉपी करायचा आहे. तिसरा वाला इफेक्ट आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आणि इथून हे इफेक्ट इथं लावायचं आहे. इथं जे काय इथं हा इफेक्ट इथं लावायचा आहे काय अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही बीट्स असतील तेवढ्या सगळ्या बीट्सला हा जे काही इफेक्ट असेल आपला हा आपल्याला इथं बरोबर असं प्रॉपर इथं लावायचं आहे. फक्त काही नाही फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. ही इथं लावल्यानंतर आता इथून पुढे जे काही बीट्स मार्क येतील त्याच्यामध्ये आपल्याला शेक इफेक्टमधला आपला जे काही चौथावाला इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचं आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. बॅक येऊन जायचं, बीटमार्कमध्ये जायचं. बीटमार्कमध्ये गेल्याच्या नंतर इथं काय करायचं बॅक येऊन जायचं आणि इथून बघू शकता इथपर्यंत आपण इफेक्ट लावलेला आहे. तर इथपर्यंत आपले इफेक्ट आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं बघू शकता. आपले जे काही इफेक्ट आहे तिथं आपण बरोबर प्रॉपर इथं लावलेलं आहे. इथून आपल्याला ते इफेक्ट असं इथं पेस्ट करत राहायचं आहे. बघू शकता इथं बॅक येऊन जायचं आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करत राहायचं आहे. जेवढे काही आपले फोटो आहे तेवढ्या सगळ्या फोटोनं तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे डायरेक्टली तसा पेस्ट इफेक्ट इथं तुम्हाला असा करून घ्यायचा आहे. पेस्ट इफेक्ट जिथपर्यंत आपले फोटो आपण प्रत्येक एक बीटमार्कमध्ये एक फोटो इथं लावलेले आहे तर त्यांना हा इफेक्ट वेगळा दिसण्यासाठी हे इथं इफेक्ट असं इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. हा इथे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत एकदा म्युझिक ऐकून घ्या. बघू शकता आता इथून परत आपण काय करूया बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन परत हा जे काही 1 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करूया. आपण बघूया हा वाला इफेक्ट इथं कॉपी करूया 3 नंबरचा इफेक्ट. कारण व्हिडिओ आपला आहे तर आपण आपल्या मर्जीनं जे काही शेक इफेक्ट आहे तिथं देऊ शकता. जशा तुमच्या व्हिडिओला सूट होईल तशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट आहे तिथं तुम्ही द्यायचं आहे. तर आपण लवकरात लवकर हे जे काही लास्टचे 4-5 फोटो आहे त्या सगळ्या 5ही फोटोंना हा इफेक्ट असा इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून जे काही आपला इफेक्ट आहे तिथं असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडला क्लिक करायचं, पुन्हा बॅक येऊन जायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे तिथं असं इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं. हे सगळं इथं केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं सुरुवातीला जाऊन एक शॅडो इथं लावायची आहे. शॅडोची पण PNG मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर फक्त तुम्हाला ती शॅडो इथं लावून घ्यायची आहे. तर मी सगळ्यात आधी आपली जे काही शॅडो आहे ती तशी लावून घेतो. तर शॅडो लावून शॅडोला थोडंसं इथं मोठं करायचं तुम्हाला खालच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला असं जे काही शॅडो आहे ती तशी आली पाहिजे थोडी अशी. आणि पुन्हा एकदम शेवटी जाऊन त्याची ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि या शॅडोवर आपल्याला आपलं जे काही टेक्स्ट आहे तिथं असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता आपली टेक्स्ट PNG पण मी दिलेली आहे ती इथे तुम्हाला अशी लावून घ्यायची आहे आणि याची ड्युरेशन तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि आपल्या PNGला बरोबर इथं असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर PNGला थोडासा झूम करा. थोडंसं झूम केल्याच्यानंतर आपली जे काही PNG आहे ती बरोबर इथं अशी तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन. तर ही PNG अशी आपण इथं खालच्या साईडला ते ॲडजस्ट करूया आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.